आमच्यामुळे भाजप महाराष्ट्रात मोठा झाला. भाजप हा एक फुगा आहे की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. शिवसेना युतीत सडली. उद्धव ठाकरेंच्या तोंडून अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. त्याचा माझाही वापर करून शिवसेनेचाही वापर करून तुम्ही जिंकलात असं आम्ही म्हणू शकतो. महाराष्ट्रातील काही कथित राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि बुद्धी नसलेले काही बुद्धिजीवी देखील अशाच प्रकारची मांडणी करतात. पण खरंच शिवसेनेमुळे राज्यात कमळ फुललं की ठाकरेंमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटन वाढीवर मर्यादा आल्या? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. शिवसेना 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी शिवसेना नामक संघटनेचा नारळ वाढवला. मात्र त्याच्या बऱ्याच आधी म्हणजेच 25 जुलै 1959 या दिवशी मराठा दैनिकात शिवसेना या नावाने एक अग्रलेख प्रसिद्ध झाला होता, ज्यात मराठी तरुणांनी संघटित होऊन शिवसेना नामक संघटनेच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे न्यावा असं आवाहन आचार्य अत्रे यांनी केलं होतं. कदाचित हा इतिहास उद्धव ठाकरेंना माहीत नसावा. 1989 साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप युती झाल्यानंतर शिवसेनेला चांगले दिवस आले. कसे ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. तर ही गोष्ट 1984 सालची. भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानची. त्या काळी शिवसेनेकडे स्वतःचं पक्षचिन्ह नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांनी आपले 2 उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभे करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात 6 एप्रिल 1980 या दिवशी स्थापन झालेल्या भाजपकडे स्वतःचं पक्षचिन्ह होतं, ज्यावर सेनेला आपले उमेदवार उभे करावे लागले. पण 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेकडे 1989 सालापर्यंत स्वतःचं पक्षचिन्ह देखील नव्हतं. 1989 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे देशभरातून एकूण 85 खासदार निवडून आले. त्यापैकी महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे 10 खासदार निवडून दिले होते. त्यावेळी वामनराव महाडकांच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव खासदार निवडून आला होता. म्हणजेच 89 साली महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या शिवसेनेपेक्षा 9 ने अधिक होती. पुढे 1991च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले. म्हणजेच शिवसेनेसोबत केलेल्या युतीनंतर भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 5 ने घटली, तर शिवसेनेचे 3 अधिकचे खासदार निवडून आले. थोडक्यात या निवडणुकीत भाजपमुळे शिवसेनेला फायदा झाला, उलट भाजपचेच नुकसान झाले असं दिसून येत आहे. त्यानंतर 1996 साली महाराष्ट्रातून भाजपचे 18 आणि शिवसेनेचे 15 खासदार निवडून आले. 98 साली भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 6 खासदार निवडून आले. 99 साली भाजपचे 13 खासदार आणि शिवसेनेचे 15 खासदार निवडून आले. 2004 साली भाजपचे 13 तर शिवसेनेचे 12 खासदार निवडून आले. 2009 साली भाजप 9 आणि शिवसेना 11, तर 2014 आणि 2019च्या मोदी लाटेत भाजपचे 23 आणि शिवसेनेचे 18 खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. थोडक्यात 1989 ते 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास सेना भाजप युतीचा शिवसेनेला अधिकचा फायदा झाल्याचे दिसून येतं. आता महाराष्ट्र विधानसभेच्या आकडेवारीकडे लक्ष टाकूया. 1980च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे 14 आणि 1985च्या निवडणुकीत 16 आमदार निवडून आले होते. तर या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेला साधा भोपळा देखील फोडता आला नव्हता. मात्र 1990च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेची युती होताच शिवसेनेचे तब्बल 52 आमदार निवडून आले. त्यावेळी शिवसेनेने विधानसभेच्या 288 पैकी 183 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर भाजपसाठी फक्त 104 जागा सोडल्या होत्या. त्यापैकी भाजपचे 42 आमदार निवडून आले. म्हणजे 90च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपपेक्षा तब्बल 79 जागा जास्त मिळूनही भाजपपेक्षा फक्त 10 अधिकचे आमदार निवडून आणता आले. या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी 15.96% वाढली, तर भाजपच्या मतांची टक्केवारी फक्त 3.46% वाढली. इतके असूनही शिवसेनेमुळे राज्यात भाजप वाढली असा खोटा कांगावा केला जातो.
1995च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 169 उमेदवार उभे केले, पैकी 73 निवडून आले, तर भाजपने 116 उमेदवार उभे केले आणि 65 निवडून आणले. 95च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे 96 उमेदवार पडले, तर भाजपचे 51. म्हणजेच 90 आणि 95च्या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट कमी उमेदवार उभे करून देखील शिवसेनेपेक्षा खूपच चांगला होता. थोडक्यात झुकते माप घेणाऱ्या भाजपला शिवसेनेमुळे आपले पाय पसरता आले नाही असं दिसून येतं. पुढे 1999च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 161 पैकी 69 उमेदवार निवडून आले, तर भाजपचे 117 पैकी 56. इथेही भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा खूपच जास्त होता. 2004 साली शिवसेना 38च्या स्ट्राईक रेटने 163 पैकी 62 आणि 49च्या स्ट्राईक रेटने भाजपचे 111 पैकी 54 उमेदवार विजयी झाले. 2009 साली शिवसेनेचे 160 पैकी 45 आणि भाजपचे 119 पैकी 46 उमेदवार निवडून आले. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी हमरीतुमरीची भाषा सुरू केली आणि आपण 151 पेक्षा खाली येणार नाही अशी आडमुठी भूमिका ते घेऊ लागले. परिणामी भाजपच्या संयमाचा अंत झाला आणि उद्धव ठाकरेंनी तुटेपर्यंत ताणल्याने 25 वर्षांची युती भंगली. अर्थात ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली, कारण 2014च्या विधानसभा निवडणुकीत 42% राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत भाजपने 122 आमदार निवडून आणले, तर 22% मतांसह शिवसेनेचे अवघे 63 आमदार निवडून आले. राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देताच भाजपने मागितलेला नसूनही शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि उद्धव ठाकरेंची हवा काढली. परिणामी युतीत सामील होण्याखेरीज उद्धव ठाकरेंपुढे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंना 124 जागा देऊ केल्या. त्यापैकी सेनेचे फक्त 56 आमदार निवडून आले, तर भाजपचे 164 पैकी 105 आमदार निवडून आले. थोडक्यात उद्धव ठाकरेंशी युती करून भाजपचे पुन्हा नुकसान झाले. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले, ज्याचा फटका भाजपला बसला. पुढे निकालानंतर भाजप 144च्या आकड्यापासून थोडा लांब आहे हे लक्षात येताच पवारांनी डाव साधून उद्धव ठाकरेंना आपल्या गळाला लावले आणि सत्तेसाठी आपल्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरे मवियामध्ये सामील झाले. तत्पूर्वी 2017 साली महापौर पदासह मुंबई महापालिका ताब्यात येत असताना भाजपनं त्यावर पाणी सोडलं. मात्र दगडाचं काळीज असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. असो, वरील आकडेवारीचा विचार करता राज्यात शिवसेनेमुळे भाजप वाढला हे विधान किती पोरकट आहे हे दिसून येतं. उलट भाजपसोबत युती होण्यापूर्वी शिवसेनेचे अस्तित्व मुंबई ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठेच नव्हतं. त्यामुळे राज्यात शिवसेनेच्या काठीने भाजप वाढला असा खोटा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा.